नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि आपण बोलतोय असिस्टंट टाउन प्लॅनर 2024-25 च्या पेपर बद्दल। मित्रांनो, आज आपण बोलतोय असिस्टंट टाउन प्लॅनर मधल्या एक महत्त्वाच्या डेफिनेशन बद्दल, जी की MRTP ऍक्ट मध्ये कंपाउंडेड स्ट्रक्चर म्हणून दाखवलेली आहे। कंपाउंडेड स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, तर एखादा कलेक्टर कोणत्याही एका अनधिकृत म्हणजेच अनऑथराइज्ड स्ट्रक्चरला कंपाउंडेड स्ट्रक्चर म्हणून घोषित करू शकतो। या कंपाउंडेड स्ट्रक्चर असं घोषित केल्यानंतर त्या स्ट्रक्चरवर चालू असणारी कारवाई किंवा चालू होणार असणारी कारवाई ही थांबवली जाते। कोणत्या एखाद्या स्ट्रक्चरला डिमॉलिश न करता त्याला ऑथराइज्ड पॅटर्न मध्ये आणण्यासाठी कंपाउंडेड स्ट्रक्चर म्हणजे कंपाउंडिंग चार्जेस अप्लाय केले जातात। या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये जर का कलेक्टरने अशा पद्धतीने घोषित केलं असेल तर त्या स्ट्रक्चरवर मेंटेनन्स आणि रिपेअरिंगचं काम वगळता कोणत्याही पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करता येत नाही किंवा तशा पद्धतीचे बंधन त्या कंपाउंडेड स्ट्रक्चरवर आणल्या जातात। त्यामुळे कंपाउंडेड स्ट्रक्चर म्हणजेच अनऑथराइज्ड स्ट्रक्चर हे लक्षात ठेवा। काही विद्यार्थ्यांना याबद्दल कन्फ्युजन होतं, त्यामुळे हा व्हिडिओ बनवलाय। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया। थँक यू।